Welcome to Maths Katta, my YouTube channel. Standard 9, Maths 2, Chapter number 3, Triangle. Today we are going to study about the next topic, that is the perpendicular bisector theorem and angle bisector theorem. First we consider the perpendicular bisector theorem. विद्यार्थ्यांनो, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, आज आपल्याला त्रिकोण या प्रकरणामध्ये लंब दुभाजकाचे प्रमेय अभ्यासायचे आहे. त्याबरोबरच कोन दुभाजकाचे प्रमेयाचाही आज अभ्यास करायचा आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम म्हणजे लंब दुभाजकाचे प्रमेय. आता पहिल्यांदा आपण ह्या प्रमेयाचं स्टेटमेंट बघूया. Consider the statement of perpendicular bisector theorem. That is, the theorem says that every point on the perpendicular bisector of a segment is equidistant from the end point of the segment. पुन्हा एकदा लक्षात घ्या. Every point on the perpendicular bisector of a segment म्हणजे काय की प्रत्येक बिंदू, कोणताही बिंदू कुठे असणारा परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंटवर म्हणजेच एखाद्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर कोणताही जो बिंदू असेल तो इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉईंट ऑफ द सेगमेंट म्हणजे काय की तो त्या सेगमेंटच्या म्हणजेच रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समान अंतरावर असतो. इक्विडिस्टन्स असतो. बघा, इक्विडिस्टंट म्हणजे काय, समान अंतर. कुणापासून? फ्रॉम द एंड पॉईंट ऑफ द सेगमेंट म्हणजेच त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून तो समान अंतरावर असतो. मग आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय प्रूव्ह करायचं आहे. इफ देन स्टेटमेंट इथे नाही आहे, बरोबर आहे. इफ देन स्टेटमेंट इज इफ इट इज गिवन टू यू, then you know that the statement after if is given and the statement after then is called as a to prove. Then what is the statement after if here? That is, every point on the perpendicular bisector of a segment. Means take a point on the perpendicular bisector of a segment. It is given, that is perpendicular bisector is given to you for of a segment, and we want to show that it is equidistant from the end point. समजलं? म्हणजे आपल्याला तो अंत्यबिंदूंपासून समान अंतरावर आहे हे प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय फिगर काढावी लागेल, एक सेगमेंट आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. बघा, आपण इथे अशा प्रकारे एक फिगर कन्सिडर करूया. सेगमेंट ए बी इज गिवन टू यू अँड अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दिस सेगमेंट इज गिवन. म्हणजे ए बी इज अ सेगमेंट अँड लाईन एल इज अ परपेंडिक्युलर अँड ऑल्सो इट इज अ बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. टेक अ पॉईंट पी ऑन एल. दिस इज गिवन टू यू. आता पक्षामध्ये हे गिवन म्हणजे काय, पक्ष. काय लिहिलं आहे बघा, लाईन एल इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. म्हणजे रेषा एल ही रेख ए बीचा लंब दुभाजक आहे. पी हा एक कोणताही एल वरील बिंदू आहे. टेक अ पॉईंट पी इज एनी पॉईंट ऑन द एल. To prove that it is equidistant from the end point of the segment. What are the end points? A and B are the end points. That is, we want to show that length or a segment AP is same as segment BP. Means segment AP is is congruent to the segment BP. This want to show. हे एकरूप रेषाखंड आहेत आपल्याला दाखवायचे. विद्यार्थ्यांना मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती की जेव्हा आपल्याला सेगमेंट कॉन्ग्रुएंट हे प्रूव्ह करायचं असेल किंवा अँगल कॉन्ग्रुएंट हे प्रूव्ह करायचं असेल तर आपण काय करतो, पहिल्यांदा काय विचार करायचा आहे की पहिल्यांदा ते दोन सेगमेंट किंवा ते दोन अँगल असलेले ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. इथे ऑलरेडी ट्रायंगल तयार झालेले आहेतच. बघा, कोणकोणते ट्रायंगल आहेत की ए पी सेगमेंट असलेला हा एक इकडचा ट्रायंगल आहे, बरोबर आहे, आणि बी पी सेगमेंट असलेला हा इकडचा ट्रायंगल आहे. म्हणजे आपल्याला हे दोन ट्रायंगल विचारात घ्यावे लागतील. कन्सिडर ट्रायंगल ए एम पी अँड बी एम पी. ओके, अँड हिअर दिस ए एम इज कॉन्ग्रुएंट टू बी एम इज नोन टू यू. व्हाय? Because it is a perpendicular bisector. L is a perpendicular bisector. It bisects the segment.
Also this is 90 degree, and hence here also PMB, PMA and PMB both are 90. Therefore these angles are also congruent. Then what is the remaining part of the third part of the test? That is PM segment is a common segment in these two triangle, and therefore every segment is congruent to itself, and hence PM is congruent to itself. Then when we consider these two triangle and we consider the given part and what we know, then we observe that this triangle AMP and triangle BMP are congruent by SAS टेस्ट. कोणत्या टेस्टने कॉन्ग्रुएंट होत आहेत ते बघा. टेस्ट त्या ठिकाणी कंप्लीट होते की नाही. मग ती टेस्ट तुम्ही ऑब्झर्व करा आणि त्या टेस्टनुसार ते ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे SAS टेस्टनुसार हे तुमच्या इथे लक्षात येतं आहे. समजलं. इथे आपल्याला किती स्टेटमेंट तयार झाले बघा. SAS असे 3 स्टेटमेंट तयार झाले. त्यानंतर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे SS नुसार म्हणून तो एक स्टेटमेंट तयार. 4 स्टेटमेंट तुम्हाला सहज लिहिता येणार आहेत. आता ट्रायंगल कॉन्ग्रुएंट म्हणजेच काय होणार आहे, ते एकमेकांवरती तंतोतंत जुळणार आहेत. म्हणजे BMP हा ट्रायंगल जर असा फोल्ड केला तर तो AMP वरती एकमेकांवर तंतोतंत जुळतो. म्हणजेच PA आणि PB किंवा AP म्हटलं तरी चालेल, BP म्हटलं तरी चालेल, ते एकमेकांवरती जुळणार आहेत की नाही. म्हणजेच ते काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. हे आपल्याला सहज म्हणता येईल की ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून ते सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे, कारण ते त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत. मग हे कसं लिहितो आपण, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ द कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असं त्याचं रिझन लिहितो. समजलं. मग अशा प्रकारे आपल्याला याचं प्रूफ या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. आपण याचं प्रूफ लिहूया. स्टेटमेंट नंबर 1. पण पहिल्यांदा 1 स्टेटमेंट लिहिण्यापूर्वी इथे लिहायचे ट्रायंगल कोणते कन्सिडर करायचे, ते ट्रायंगल. इन ट्रायंगल PMA अँड ट्रायंगल PMB. बघा PMA PMB. स्टेटमेंट नंबर 1. सेगमेंट AM असं लिहिलं की नाही आपण, AM इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BM. AM आणि BM कॉन्ग्रुएंट. व्हाय? बिकॉज लाईन L इज बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. ओके. स्टेटमेंट नंबर 2. अँगल PMA, आता A झाली, SA, आता हा A अँगल लिहायचा आहे. PMA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PMB. व्हाय? बिकॉज बोथ आर 90 डिग्री. बोथ आर 90 डिग्री बिकॉज इट्स अ परपेंडिक्युलर. स्टेटमेंट नंबर 3 नाव. सेगमेंट PM is congruent to segment PM because it is a common segment, and hence statement number 4 says that triangle PMA is congruent to triangle PMB because by SAS test. And as triangles are congruent, we say that segment कोणती AP म्हटले आपण, मग हा AP लिहूया. AP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट, आता इकडनं BP लिहावं लागेल, BP बिकॉज करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. अशा पद्धतीने आपण हे रिझन लिहितो आहे आणि इथे आपली याचं प्रूफ हे कंप्लीट होतो. मुलांना अशा प्रकारे तुम्ही विचार करा, म्हणजे काय होईल की कुठलंही प्रूफ आपल्याला विचारलं गेलं तर आपल्याला त्या पद्धतीने विचार करता येतो. बघा, आता ह्या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम म्हटलं की काय लक्षात घ्यायचं, जर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑलरेडी दिलेला असेल तर त्याच्यावरचा पॉईंट हा ह्या A आणि B पासून सेम डिस्टन्सवर असतो. ओके. आता उलटं याच्या उलट म्हणजे कॉन्व्हर्स काय होईल, जर ही L लाईन आपण ड्रॉ केलेली आहे ती कशी आहे माहीत नाही आणि हे डिस्टन्स ऑलरेडी सेम असेल तर आपण काय म्हणू शकतो, हे जर डिस्टन्स सेम असेल तर ही लाईन काय असणार आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार आहे.
हे आपल्याला कॉन्व्हर्स म्हणता येईल. म्हणजेच काय, इफ अ पॉईंट पी, if any point which is equidistant from the end point of the segment always lie on the perpendicular bisector of it. समजलं? म्हणजे जर एखादा पॉईंट हा त्या सेगमेंटच्या अंत्यबिंदूंपासून समान अंतरावर जर असेल तर तो बिंदू कुठे असला पाहिजे, परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असला पाहिजे. हे आपण सिद्ध करू शकतो. समजलं? मग आता हा कॉन्व्हर्स पण तुम्ही लक्षात ठेवा. आता एक लक्षात घ्या, याचं प्रूफ कसं सांगाल, हे प्रूफ कसं प्रूव्ह करायचं. म्हणजेच काय की हे जर इक्विडिस्टन्स दिलेलं असेल तर हे परपेंडिक्युलर बायसेक्टर हे प्रूव्ह कसं करायचं आपण. तर त्या ठिकाणी आपल्याला हा 90 डिग्री माहीत नाही आहे, हे इक्विडिस्टन्स माहीत नाही आहे, पण ही लाईन ह्या लाईनशी कॉन्ग्रुएंट हे आपल्याला माहिती आहे, ही आहे कॉमन साईड. समजलं? अशा पद्धतीने आपण हे जे दिलेलं आहे ते गिव्हन लिहा आणि त्यानंतर टेस्टसाठी काय कमतरता आहे ते विचार करून आपण त्या ठिकाणी एखादी टेस्ट बसते का ते बघून ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवा आधी, आणि ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले की तुम्हाला म्हणता येईल की ते अँगल किंवा त्या दोन साईड कॉन्ग्रुएंट होतात आणि मग आपल्याला ती परपेंडिक्युलर आहे किंवा बायसेक्टर आहे हे दाखवता येतं. तुम्हाला ही हिंट दिलेली आहे, यानुसार तुम्ही याचा कॉन्व्हर्स प्रूव्ह करण्याचा निश्चित प्रयत्न करा. ओके. आवर नेक्स्ट थेरम इज अ अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर म्हणजे काय, कोन दुभाजक. म्हणजे आता आपण काय बघतोय, कोन दुभाजकाचे प्रमेय. कोन दुभाजकाचे प्रमेय. आता ह्या प्रमेयाचं स्टेटमेंट काय असेल ते पुन्हा एकदा बघूया आपण. थेरम, एव्हरी पॉइंट ऑन द बायसेक्टर ऑफ ॲन अँगल इज इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल. म्हणजे कोणताही कोनदुभाजकावरील बिंदू हा त्या कोनाच्या भुजांपासून समदूर असतो, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे काय दिलेलं आहे बघा, आपल्याला काय दिलं आहे, एक अँगल दिलेला आहे आणि त्याचा बायसेक्टर पण दिलेला आहे. टेक अ पॉईंट, एनी पॉईंट ऑन द बायसेक्टर. म्हणजे बायसेक्टरवर एखादा पॉईंट घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की तो इक्विडिस्टंट आहे. कुणापासून, तर साईड्सपासून. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग त्यासाठी आपण अँगल बायसेक्टर काढूया. इथे मी फिगर काढून ठेवलेली आहे. हा आहे अँगल बायसेक्टर. हा अँगल आहे PQR आणि QD इज अ अँगल बायसेक्टर ऑफ दिस अँगल. टेक अ पॉईंट ए ऑन धिस अँगल बायसेक्टर. ए या अँगल बायसेक्टरवर हे ए हा एक पॉईंट घेतलेला आहे. आता बघा इथे अँगल बायसेक्टरचे दोन साईन्स सेम दाखवलेत बघा मी. ओके नाही. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तो पॉईंट हा ह्या भुजांपासून म्हणजे साईड्सपासून, कोणत्या साईड्स आहेत अँगलच्या, QP इज वन साईड ऑफ द अँगल अँड QR इज अनदर साईड ऑफ द अँगल. वॉन्ट टू फाइंड द डिस्टन्स ऑफ दिस पॉईंट फ्रॉम दिस लाईन. म्हणजे ह्या बाजूपासून ह्या पॉईंटचं अंतर मोजायचं आहे आणि ते अंतर ह्या बाजूच्या ह्या अंतरापर्यंत किंवा पर्यंत सारखं आहे आपल्याला दाखवायचं आहे. मग अंतर मोजताना आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो की नाही, म्हणून आपण ए पासून या QPवर B ह्या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. समजलं? इथे काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. तसंच हे डिस्टन्स मोजायचं. डिस्टन्स आपण कधी तिरपं मोजत नाही की नाही, म्हणजे इथे सुद्धा परपेंडिक्युलर आपल्याला काढावा लागणार आहे. आणि मग आपल्याला दाखवायचं आहे की AB हे अंतर आणि AC हे अंतर, म्हणजे हे डिस्टन्स, या बाजूपासूनचं हे डिस्टन्स, या बाजूपासूनचं हे डिस्टन्स हे समान आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे. व्हॉट इज गिव्हन, दॅट इज रे QD इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल PQR. ओके. and want to prove that is first of all write down that segment AB is perpendicular to ray QP. बघा ही AB ही QP वर परपेंडिक्युलर आहे. तसंच सेगमेंट AC is also perpendicular on ray QR. Want to prove that segment AB
is congruent to the segment AC. मुलांनो, आता पुन्हा एकदा आपण टू प्रूव्ह कडे कॉन्सन्ट्रेट करा. टू प्रूव्ह दॅट मध्ये आहे सेगमेंट कॉन्ग्रुएंट दाखवा. टू शो दॅट सेगमेंट्स AB and AC are congruent. Okay, then what to prove that? First, that means the triangle containing segment AB and triangle containing segment AC, that two triangles should be congruent first of all. म्हणजेच आपल्याला हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. एकदा तुम्हाला हे समजलं की पुन्हा तुम्ही कुठे कॉन्सन्ट्रेट करणार आहात? फिगरकडे. जे दिलेलं आहे ते आपण फिगरमध्ये ऑलरेडी साईन करून ठेवलेले आहेत. आणि त्या व्यतिरिक्त काय माहिती तुम्हाला ते बघा. तर एखादी कॉमन साईड माहिती असते की नाही आपल्याला, म्हणून ही कॉमन साईड आहेच ऑलरेडी, ती विचारात घ्या आणि तशी साईन त्या फिगरमध्ये करून ठेवा. आणि त्या फिगरचं एकदा नीट निरीक्षण करा. कोणती टेस्ट बसते ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी? बघा एकदा. तर तुम्हाला लक्षात आलं का? ही साईड कॉमन आहे, हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे या अँगलशी आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे या अँगलशी. म्हणजे साईड अँगल SAA टेस्टने दोन ट्रायंगल काय होत आहेत? कॉन्ग्रुएंट होत आहेत. एकदा हे समजलं की तुम्हाला SAA याच्यात 3 स्टेटमेंट लिहिता येणार आहेत. नंतर ट्रायंगल कॉन्ग्रुएंटची चौथं स्टेटमेंट लिहिता येणार आहे. ओके नाही? मग ते आपण आता लिहायला सुरुवात करूया. इन प्रूफ, फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन द triangle name of the triangle with 1-1 correspondence. In triangle QBA and triangle QCA, आपण याप्रमाणे नावं लिहिली. तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा नावं लिहू शकता, पण करस्पॉन्डन्स मात्र बरोबर असला पाहिजे. फर्स्ट स्टेटमेंट इज सेगमेंट QA is congruent to segment QA only. QA आला की नाही बरोबर? बिकॉज इट इज अ कॉमन साईड. देन सेकंड स्टेटमेंट S झाला. आता A, हे दोन अँगल. मग ह्या अँगलचं नाव कसं लिहायचं? AQB. अँगल AQB. मग AQB is congruent to angle AQC. बघा पुन्हा इथे फिगरमध्ये पण कन्फर्म करून घ्यायचं. AQC बिकॉज रे QD is angle bisector. समजलं? थर्ड स्टेटमेंट. नाव A झाली. आता हा A म्हणजे अँगल ABQ is congruent to angle ACQ because both are 90 degree. Therefore, statement number 4 is triangle QBA is congruent. इथे वरती लिहिलेलीच आहेत आपण नावं. Triangle QCA because by SAA test of congruence. And when triangles are congruent, their corresponding remaining parts are also congruent. Therefore, segment AB is congruent to segment AC. Segment AB is congruent to segment AC because corresponding sides of congruent triangle. This is shortcut. And hence we proved the angle bisector theorem. मग आता मुलांनो एक कसं लक्षात ठेवायचं? जर अँगल बायसेक्टर असेल तर त्यावरचा पॉईंट हा साईड्सपासून इक्विडिस्टन्स असतो आणि जर सेगमेंटचा बायसेक्टर असेल तर त्याच्यावरचा पॉईंट हा त्याच्या एंड पॉईंटपासूनचा इक्विडिस्टन्स असतो. हे दोन्ही गोष्टी कन्फ्यूज करू नका. आणि याच्याच कॉन्व्हर्स अँगल बायसेक्टर थेरमचा कॉन्व्हर्स काय असेल? जर तो पॉईंट एखादा पॉईंट हा त्या आतमधून काढलेल्या रेवरती असेल आणि तो त्या साईडपासून इक्विडिस्टन्स असेल अँगलच्या साईड्सपासून, तर ती लाईन जी काढलेली असेल आपण ती कोणती असेल? त्या कोनाची कोनदुभाजक असेल, म्हणजेच अँगलचा अँगल बायसेक्टर असेल. हे त्याचं कॉन्व्हर्स आपल्याला म्हणता येईल. समजलं? अशा पद्धतीने कोणत्याही थेरमचा मुलांना विचार करा आणि हे दोन्ही थेरम पुन्हा एकदा न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीने विचार करा आणि न बघता लिहून बघा.
तुम्हाला ते निश्चित जमेल याची मला खात्री आहे. मुलांना आजचं शिकवलेलं आज तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर करा, म्हणजे पुढचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत जातील. धन्यवाद.